बायोमॉलिक्यूल. व्हाट इज द डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्यूल? फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम और सिंथेसाइज इन लिव्हिंग सिस्टीम. ठीक आहे, दरवाजा बंद करा. त्याला आपण म्हणू बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स कन्सिस्ट ऑफ काय काय असेल या बायोमॉलिक्युलमध्ये? वन इज ऑर्गॅनिक, एक काय असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरे काय असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड सेकंड वन इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण ॲनालाइज जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणती टेक्निक म्हटली होती? एलिमेंटल एनालिसिस. ठीक है, तो ऑर्गेनिक कंपाउंड को यदि हमें फाइंड आउट करना है कौन से उसमें एलिमेंट्स है तो कौन सी प्रोसेस करनी पड़ेगी? एलिमेंटल एनालिसिस. एलिमेंटल एनालिसिस. और एलिमेंटल एनालिसिस में कौन सा सॉल्वेंट यूज करेंगे? ट्राइक्लोरो एसिटिक एसिड. ट्राइक्लोरो एसिटिक एसिड. ठीक है, एसिटिक एसिड में सब्सटेंस को कौन से सैंपल लिए थे? 3 सैंपल, 2 लिविंग सैंपल और एक नॉन लिविंग सैंपल. सैंपल को क्या किया था? क्रश, ग्राइंडिंग विथ किसके साथ? ट्राइक्लोरो एसिटिक एसिड. ठीक है, तो क्या मिला था? स्लरी मिली थी. तो स्लरी को क्या किया? फिर फिल्टर किया. स्लरी को फिल्टर करने के बाद क्या मिला? यहाँ पे 2 फ्रैक्शंस मिले. वन इज एसिड सोल्यूबल फ्रैक्शन एंड सेकंड वन इज एसिड इनसोल्यूबल फ्रैक्शन. एसिड इनसोल्यूबल. ठीक है, एसिड सोल्यूबल में क्या क्या मिलता है? एसिड सोल्यूबल फ्रैक्शन मतलब उसको ही क्या बोलते हैं? फिल्ट्रेट. एसिड सोल्यूबललाच काय म्हणतात? फिल्ट्रेट. ठीक आहे, आणि एसिड इनसोल्युबलला काय म्हणतात? रिटेंटेट. ठीक, नेक्स्ट फिल्ट्रेट. फिल्ट्रेटमध्ये काय असते? सोल्युबल मॉलिक्यूल्स. ठीक है, तो उसकी साइज क्या होंगी? लेस देन 1000. तो लेस देन 1000 डेल्टन. और कौन से मॉलिक्यूल रहेंगे? स्मॉल साइज के. ठीक है, स्मॉल. और उसको ही हम क्या बोलेंगे? माइक्रो मॉलिक्यूल्स. और यहाँ पे रिटेंटेंट में क्या मिलेगा? यहाँ पे ग्रेटर देन 10,000. और कैसे रहेंगे? लार्ज मॉलिक्यूल. लार्ज मॉलिक्यूल्स. और उसको ही हम क्या बोलते हैं? मैक्रो मॉलिक्यूल्स. मैक्रो. ठीक, एक्झाम्पल ऑफ स्मॉल मॉलिक्यूल्स. एक्झाम्पल काय असेल याचा? कोणतं सांगितलं होतं? ग्लुकोज. ग्लुकोज. आणि इथे एक्झाम्पल काय? मग ग्लुकोजचा लार्ज मॉलिक्यूल काय असेल? स्टार्च, सेल्युलोज और ग्लायकोजन. ठीक आहे, तर आपण इथे काय करून घेऊ? स्टार्च लिहून घेऊ. ठीक, स्टार्च. आलं लक्षात? आता बघा, इन केस ऑफ आता हे जे की मॉलिक्यूल्स आहेत एसिड सोल्युबल में जो भी आपके कंपाउंड्स मिलेंगे अल्टीमेटली किससे बने? कंपाउंड्स कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर याच्यापासूनच बनले असतील. तर आता आपल्याजवळ सॅम्पल किती होते? 2. वन इज लिविंग सैंपल एंड सेकंड इज नॉन लिविंग सैंपल. तो एलिमेंट का कंपोजिशन देखो. नेक्स्ट हमारा यहाँ पे क्या रहेगा टॉपिक? कंपैरिजन ऑफ कंपोजिशन. कंपैरिजन ऑफ कंपोजिशन किसका? एलिमेंट्स. ठीक है, कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स इन लिविंग एंड नॉन लिविंग सैंपल. तो यहाँ पे कौन सा सैंपल लेंगे? पहले लिविंग सैंपल और सेकंड कॉलम में क्या आ जाएगा? नॉन लिविंग सैंपल. आलं लक्षात? आणि इथे काय येतील तुमचे? एलिमेंट्स. कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? ठीक है, मतलब ग्लूकोज यदि हम लेते हैं तो ग्लूकोज किससे बना है? कार्बन, हाइड्रोजन, नाइट्रोजन, यही होगा उसमें. ऑक्सिजन. ठीक है, तो अभी देखो व्यवस्थित समजून घ्या. आपण काय बघत आहे? कंपॅरिझन करत आहे. कशामधलं कंपॅरिझन करत आहे? एलिमेंटच्या कंपोजिशन बद्दल. ठीक आहे, लिव्हिंग मध्ये किती आहे आणि नॉन लिव्हिंग मध्ये किती आहे. तर आता सर्वात पहिले लक्षात घ्या, इथे आपण कोण बघणार आहे? कार्बन. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. कार्बन CHO. ठीक आहे, CHO. त्याच्यानंतर कार्बन, हायड्रोजन,
ऑक्सिजन नंतर नायट्रोजन, ठीक आहे. नायट्रोजन नंतर काय येईल तुमचा सल्फर, ठीक. हे जे काही असतील हे काय आहेत तुमचे ऑर्गॅनिक, याला काय म्हणू आपण ऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिकमध्ये बघा CHONS, ठीक. C मीन्स कार्बन, H हायड्रोजन, O ऑक्सिजन, N नायट्रोजन, S सल्फर, ठीक. आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, तर आपल्याला इथं चुकलं, इथे आपल्याला पहिले नॉन लिव्हिंग लिहावं लागेल. इथे काय लिहावं लागेल नॉन लिव्हिंग आणि इथे काय असेल लिव्हिंग, ठीक. दिस इज नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग. तर आता इथे कार्बनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल इन नॉन लिव्हिंग सॅम्पलमध्ये ते खूप कमी असेल. किती असेल कमी, 0.03, ठीक. लेकिन इन केस ऑफ द लिव्हिंग सॅम्पलमध्ये कार्बनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल जास्त, 18.5%, ठीक. कार्बन का कॉन्सेंट्रेशन इन लिविंग नॉन लिविंग में कैसा असेल कमी एंड लिविंग में क्या रहेगा ज़्यादा. उसके बाद देखो हाइड्रोजन का कॉन्सेंट्रेशन भी यहाँ पे क्या रहेगा 0.14 और यहाँ पे रहेगा 0.5%. 1 + 4 कितना होता है 5, ठीक. तो इथे 0.14 आणि तिथे काय असेल 0.5. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन असेल इथे 46.5, ठीक है 46. और यहाँ पे जो रहता है वो रहता है 65%, ठीक है. इसका उल्टा कर देना 46, तो यहाँ पे क्या हो जाएगा 65 किसका ऑक्सीजन, ठीक है. इन केस ऑफ द नॉन लिविंग में नाइट्रोजन का जो कॉन्सेंट्रेशन है वो बहुत ही कम है, वेरी लिटिल, ठीक. तो लिटिल एकदम लेस, और यहाँ पे रहेगा 3.3%, ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे तुमचं सल्फर. तर सल्फरमध्ये सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन अगेन नॉन लिव्हिंगमध्ये कशी असेल कमी असेल, जवळपास किती असेल 0.03 आणि इथे असेल 0.3%. बघा काय लक्षात येते, जेव्हा अपन ऑर्गेनिक एलिमेंट का कंपोजिशन जब देख रहे हैं तो ऑर्गेनिक का कॉन्सेंट्रेशन नॉन लिविंग में क्या है कम एज कंपेयर टू लिविंग. तो ऑर्गेनिक एलिमेंट का कॉन्सेंट्रेशन किस में ज़्यादा होता है लिविंग सैंपल में, और नॉन लिविंग में क्या है कम, ठीक है. याच्या अपोजिट आहे इनऑर्गॅनिक, याच्या अपोजिट काय असतील इनऑर्गॅनिक. बघा इनऑर्गॅनिकमध्ये सर्वात पहिले सल्फर नंतर चालू होते सोडियम, देन कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर काय येईल सिलिकॉन, ठीक आहे. हे बघू आपण याचे एलिमेंट्स त्यांनी चेक केले. तर आता इथे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा इथे काय राहील या केसमध्ये 2.8 आहे. सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल 2.8 आहे का बघा 2.8, आणि याच्यामध्ये असेल 0.2, ठीक. याच्यामध्ये 3.5 आहे का 3.6, ठीक आहे 3.5 बघू, तर याच्या हाफ इकडे येईल 1.5, ठीक. कमी कमी होत चाललं 10%ने कमी. इथे काय झालं 2.8 तर इथे काय झालं 0.2%. 3.5 तर हाफ झालं 1.5%. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.03, ठीक आहे. आणि इथे नाही सॉरी 2.1 सॉरी याच्यामध्ये 2.1 आणि इथे असेल 0.1, ठीक आहे 2.1 आणि इथे किती असेल 0.1. आता जेव्हा सिलिकॉनचं कॉन्सन्ट्रेशन बघू तर सिलिकॉनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल 27.7% आणि इथे कसं असेल लेस निग्लिजिबल. बघा हे काय झाले इथून ते इथपर्यंत ऑर्गॅनिक एलिमेंट्स, हे काय झाले इनऑर्गॅनिक एलिमेंट्स. तर कंपोजिशन काय आहे, कंपोजिशन इन बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग सॅम्पल इज सेम. कंपोजिशन म्हणजे हेच आहेत, कार्बन हायड्रोजन नायट्रोजन एवढेच असतील, पण त्यांच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन काय आहे व्हॅरी. कंपोजिशन कसं असेल सेम इन बोथ नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग सॅम्पल, बट डिफरन्स कशामध्ये आहे कॉन्सन्ट्रेशनमध्ये. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक एलिमेंट्स आर मोर इन लिव्हिंग and the concentration of inorganic elements are more in non-living. आलं लक्षात, समजून आलं का. याच्यावरून काय लक्षात येते तुमच्या स्लाइडवरून की आपल्याला इथे कंपोजिशन कसं राहणार आहे. जेव्हा तुम्ही एलिमेंटल ॲनालिसिस केला
तो एलिमेंटल एनालिसिस के बाद क्या पता चला आपको? द कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स बिटवीन और एलिमेंट्स, कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स इन बोथ सॅम्पल क्या रहेगा? रिमेन, सांगा कसं असेल? रिमेन सेम. कंपोजिशन काय राहणार आहे? सेम. म्हणजे कन्सिस्ट ऑफ कशापासून बनलेलं आहे? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कैल्शियम, मैग्नीशियम, ठीक है, सिलिकॉन. कंपोजिशन तो सेम है लेकिन डिफरेंस किस में है? कॉन्सन्ट्रेशन में. बट कॉन्सन्ट्रेशन काय असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक एलिमेंट इज मोर. कशामध्ये असेल? ऑर्गॅनिक एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन इज मोर इन लिव्हिंग सॅम्पल. आणि नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनऑर्गॅनिक एलिमेंट कशामध्ये जास्त असेल? इज मोर इन नॉन लिव्हिंग सॅम्पल. आलं का लक्षात? म्हणजे डिफरन्स कशामध्ये आहे? डिफरन्स इज इन कॉन्सन्ट्रेशन, नॉट कंपोजिशन. ठीक आहे, डिफरन्स कशामध्ये आहे? कॉन्सन्ट्रेशन मध्ये. आलं लक्षात? तो ये कशाबद्दल झालं? ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स. तो ऑर्गेनिक मॉलिक्यूल को हम क्या करेंगे? किस में डालेंगे? ट्राइक्लोरोएसिटिक एसिड में डाल के ग्राइंड करके उसको फिल्टर कर देंगे. लेकिन इन केस ऑफ द इनऑर्गेनिक एलिमेंट, यदि इनऑर्गेनिक एलिमेंट को हमें फाइंड आउट करना है तो ये हमारे इनऑर्गेनिक एलिमेंट्स है. ठीक है, तो ये इनऑर्गेनिक एलिमेंट्स को हमें यदि फाइंड आउट करना है तो उसके लिए अलग टेक्निक है. ये टेक्निक किसके लिए होंगी? ये टेक्निक इज यूज फॉर द ऑर्गेनिक मॉलिक्यूल. ऑर्गेनिक मॉलिक्यूल साठी ही टेक्निक असेल. इस टेक्निक से हम ऑर्गेनिक मॉलिक्यूल का कॉन्सेंट्रेशन निकाल सकते हैं. ठीक है, तो ऑर्गेनिक मॉलिक्यूल के अंदर ये सारे आ जाएंगे और उसका कॉन्सेंट्रेशन हमने इससे पता किया, ये प्रोसेस है. अभी इन केस ऑफ द इनऑर्गेनिक के लिए अलग प्रोसेस है. अभी इसमें क्या करना पड़ेगा? एक तो सैंपल पहले लेना पड़ेगा. ठीक है, हमने सैंपल लिया, सैंपल में ऑर्गेनिक भी है और इनऑर्गेनिक भी है, तो हमें पहले क्या करना पड़ेगा? ऑर्गेनिक को पूरा बर्न करना पड़ेगा. जब हम ऑर्गेनिक को बर्न कर देंगे तो सारा जो भी कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे ते काय होऊन जाईल? वेपराइज. त्याचं काय होऊन जाईल? गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्जन. आणि इनऑर्गेनिक एलिमेंट इज प्रेजेंट एज अ ॲश, जी राख असते, राख. ठीक है, ऐश में क्या रहता है? आपके इनऑर्गेनिक एलिमेंट्स. तो क्या करना पड़ेगा? सबसे पहले सैंपल लो. ठीक है, लिविंग सैंपल लो. जो यहाँ पे जो प्रोसेस की थी वैसे ही इनिशियल स्टेज में पहले हमने सैंपल लिए, लिविंग का सैंपल, नॉन लिविंग का सैंपल, अलग अलग कंटेनर में उसको डाला. फिर उसको क्या किया? ड्राई. सबसे पहले उसका वेट लिया. कितना हमने अमाउंट लिया? सबसे पहले जितना भी सैंपल लिया उसका क्या लिया? वेट. काय घेतलं पहिले? त्याचं वजन. वजन केल्यानंतर सबसे पहला जो वेट होगा उसको बोलते हैं वेट. वेट सबसे पहला वाला जो वेट है उसको क्या बोलेंगे? वेट. वेट. पहले फर्स्ट टेक सैंपल. ठीक है, सेकंड क्या किया? वेइंग. सबसे पहले क्या की? उसकी वेइंग की. तो वेइंग में सर्वात पहिलं जे वजन होतं ते काय म्हणतो? वेट. 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 ओलं सैंपल होतं ते, ओलं, म्हणून आपण त्याला काय म्हटलं? वेट. वेट. अभी वो सैंपल को क्या किया? कंटेनर में रखा. वो सैंपल ओवन में डाल दिया. ओवन मध्ये ज्याच्यामध्ये काय बनते? ब्रेड, बिस्किट, इडली. ठीक है, तर त्याच्यामध्ये त्या सैंपलला आपण ठेवून दिलं ओवरनाइट. जब ओवरनाइट सैंपल को रखेंगे तो उसके अंदर का जो भी मॉइस्चर है वो मॉइस्चर क्या हो जाएगा? उड़ जाएगा. सैंपल के अंदर का उगड़ना बाबा. तो सैंपल के अंदर का जो भी मॉइस्चर है वो क्या हो गया? उड़ गया. तो मॉइस्चर उड़ने के बाद नेक्स्ट जो सैंपल रहेगा वो सैंपल को अगेन क्या करो? वेट करो. उसका भी क्या लेना है? वजन लेना है. सबसे पहले वजन लिया, सैंपल किती घेतलं? त्या सॅम्पलला काय म्हटलं? वेट. वेट. फिर उसके बाद ओव्हरनाईट इन्क्युबेशन के बाद इन ओवन या सॅम्पलला काय केलं होतं? मग आपण कशामध्ये ठेवलं? ओव्हनमध्ये ठेवलं. ओव्हनमध्ये किती? ओवरनाइट. ओवरनाइट. और उसके बाद अगेन क्या लिया? उसका सैंपल का वेट, उसको हम क्या बोलते हैं?
ड्राई वेट, उसको क्या बोलेंगे, ड्राय वेट. तो फर्स्ट कौन सा वेट आया था, वेट वेट. ओव्हन मधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अगेन वेट केलं, मॉइश्चर सारा उड़ गया, जो भी वेट रहेगा उसको हम क्या बोलेंगे, ड्राई वेट. ठीक है, ड्राई वेट. फिर ये ड्राई वेट को क्या करेंगे, अगेन एक इंस्ट्रुमेंट आहे, उसको बोलते हैं मफल फर्नेस. काय म्हणतात, मफल फर्नेस. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकून द्या. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये 1000 ते 2000 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असेल. तो उतने हाई टेम्परेचर पे जितना भी कार्बन कंटेनिंग कंपाउंड है सारा जल जाएगा. क्या होगा, पूरा जल जाएगा. तो जो भी कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे ती जळून जाईल आणि कशाच्या फॉर्ममध्ये जाईल, वेपराइज. ठीक है, त्याची काय होईल, वाफ, गैसेस बन जाएंगे वो. और फिर जो बचा रहेगा वो कंटेनर के अंदर क्या रहेगा, ॲश. वो क्या रहेगा, ॲश. और ॲश मध्ये काय प्रेझेंट असते, इनऑर्गॅनिक एलिमेंट्स. आलं का लक्षात. काय करायचं आहे, ही प्रोसेस कशासाठी आहे, ऑर्गॅनिक एलिमेंटचं कंपोजिशन फाइंड आउट करण्यासाठी आणि इनऑर्गॅनिक एलिमेंटचं कंपोजिशन फाइंड आउट करण्यासाठी कोणती वेगळी टेक्निक असेल. तो कोणती असेल, वेट वेट, देन ड्राई वेट, और उसके बाद लास्ट में बर्न. उसको क्या करना है, ड्राई वेट को, ये जो भी सैंपल है इसको क्या करो, बर्न. और बर्न करके बाद फाइनल क्या आएगा आपका, और एक फाइनल क्या बनेगा, यहाँ पे रहेगा ऐश. और वो ऐश में क्या रहेगा आपके, इनऑर्गॅनिक एलिमेंट्स. ठीक, आलं लक्षात, समजलं का. तर अशा पद्धतीने 2 डिफरेंट टेक्निक्स के थ्रू आप क्या कर सकते हो, फाइंड आउट दी कंपोजिशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. आलं लक्षात. आणि इनऑर्गॅनिक एलिमेंटचं कंपोजिशन कशामध्ये जास्त असते, नॉन लिव्हिंग, और ऑर्गॅनिकचं कंपोजिशन लिव्हिंगमध्ये. इथपर्यंत क्लिअर झालं, क्रिस्टल क्लिअर, काही डाऊट आहे का, नाही. ठीक आहे, देखना है बायो माइक्रो मॉलिक्यूल. ठीक है, कहाँ पे मिलते हैं ये माइक्रो मॉलिक्यूल्स, फाउंड इन फिल्ट्रेट, मतलब ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन. मायक्रो मॉलिक्यूलमध्ये आपल्याला सर्वात पहिला मॉलिक्यूल बघायचा आहे अमायनो ॲसिड. कोणचा बघायचा आहे, अमायनो एसिड्स. सबसे पहला माइक्रो मॉलिक्यूल अमाइनो एसिड्स. अभी देखो, अमाइनो एसिड से क्या बनते हैं, प्रोटीन्स. तो ये मोनोमर बोल सकते हैं क्या हम इसको, अमाइनो एसिड को, मोनोमर से. किसका मोनोमर है, मोनोमर ऑफ प्रोटीन. किसका मोनोमर है, प्रोटीन का. तो सबसे पहला पॉइंट क्या रहेगा, अमाइनो एसिड किसका मोनोमर है, प्रोटीन, क्योंकि इससे क्या बनता है, प्रोटीन बनता है. तो दिस इज अ मोनोमर ऑफ प्रोटीन. ठीक है, नेक्स्ट अमाइनो एसिड का यदि हम स्ट्रक्चर देखेंगे तो अमाइनो एसिड इट इज अ डेरिवेटिव ऑफ मीथेन. किसका डेरिवेटिव है, मीथेन. मतलब किससे बना होगा, मीथेन से बना है. मीथेन का स्ट्रक्चर क्या होता है, CH. ये है नॉर्मल, क्या है आपका, मीथेन. और मीथेन पे अलग अलग ग्रुप का क्या होता है, सब्स्टिट्यूट होता है, और क्या बनता है आपका, अमाइनो ॲसिड्स. बघा, व्यवस्थित समजून घ्या. मिथेन पासून काय तयार होते म्हटलं, अमाइनो ॲसिड्स. तर आता इथे बघा, हा एक कार्बन आहे, फर्स्ट हा कार्बन. या कार्बनच्या या हातावर ये जो यहाँ पे H के जगह पे आ जाता है अमीनो ग्रुप. क्या आ जाता है, अमीनो ग्रुप, NH2. ठीक, इसके इस हाथ पे H ही रहेगा, इस हाथ पे अल्किल ग्रुप ऐड हो जाता है. R मतलब अल्किल ग्रुप, ये मतलब अमीनो ग्रुप. और इसके इस हाथ पे आ जाता है आपका कार्बोक्सिलिक ग्रुप. क्या येते, कार्बोक्सिलिक ग्रुप. इसको हम बोलेंगे कार्बोक्सिलिक ग्रुप. आलं का लक्षात. मिथेन सारखंच आहे. मिथेनच्या 4 हातावर काय आहेत तुमचे, हायड्रोजन. इथे त्याच्या 4 हातावर वेगवेगळे ग्रुप्स काय झाले, ॲड झाले. कोणते कोणते ग्रुप, अमीनो ग्रुप, अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप अँड कार्बोक्सिलिक ग्रुप. ठीक, हे 3 ग्रुप ॲड झाले आणि काय तयार झाले, कशाचं स्ट्रक्चर आहे मग, अमाइनो ॲसिड. अमाइनो ॲसिड. ठीक है,
अभी देखो यहाँ पे एक कार्बन आहे, त्याच कार्बनला काय काय अटॅच आहे, एक अमायनो ग्रुप फंक्शनल ग्रुप आणि एक काय आहे कार्बॉक्सिलिक ग्रुप, म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप अटॅच ॲट अ कॉमन कार्बन. एकाच कार्बनला काय असेल, टू फंक्शनल ग्रुप्स अटॅच आहेत. एका कार्बनला काय अटॅच आहेत, दोन फंक्शनल ग्रुप, म्हणून त्या कार्बनला म्हणतात अल्फा कार्बन. काय म्हणतात त्या कार्बनला, अल्फा कार्बन. तो हे झाला अल्फा कार्बन. वाय इट इज कॉल्ड अल्फा. अल्फा का म्हणतात, कारण की टू फंक्शनल ग्रुप अटॅच, एकाच कार्बनला दोन फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणू, त्याला अल्फा कार्बन. ठीक आहे. तर अमायनो ॲसिडमध्ये काय असेल मग तुमचा, अल्फा कार्बन हॅव्हिंग टू फंक्शनल ग्रुप. आणि कोणते फंक्शनल ग्रुप आहे सांगा, अमिनो ग्रुप आणि कार्बॉक्सिलिक ग्रुप. ठीक, आलं का लक्षात. अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर समजलं का, किती कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर आहे सांगा, किती कार्बन आहे, 1. ठीक आहे. किती फंक्शनल ग्रुप आहेत, 2. किती, 3. अल्किल ग्रुप पण तर आहे, एक अमिनो ग्रुप, एक कार्बॉक्सिलिक ग्रुप आणि तिसरा ग्रुप कोणता आहे, अल्किल ग्रुप. ठीक आहे. तर 3 ग्रुप्स अटॅच झाले आणि काय तयार झालं तुमचं, बेसिक स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड्स. तो अभी देखो अमायनो ॲसिड्स आहेत किती टाईपचे, 20 डिफरंट टाईपचे. किती टाईपचे आहेत अमायनो ॲसिड, 20 टाईप्सचे आहेत. आणि 20 अमायनो ॲसिड्सपासून काय तयार होते तुमचं, प्रोटीन. काय तयार होईल, प्रोटीन. तर किती अमायनो ॲसिड्स आहे म्हटलं, 20 टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. कशासाठी, फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस. ठीक. अभी ये क्यों अलग अलग टाइप के हो गए, अभी ये जो टाइप्स है ये किसके ऊपर बेस होता है, ये होता है नेचर ऑफ आर. आर ग्रुप कसा आहे, आर ग्रुप मिथाइल आहे, आर ग्रुप इथाइल आहे, आर ग्रुप प्रोपिल आहे. आर ग्रुपवर डिपेंड करते टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. आलं का लक्षात. आता बघा अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर सांगा मला पहिले, काय अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर, सी. इथे काय आहे, अमायनो ग्रुप NH2 ग्रुप. इथे काय आहे, H. इथे काय आहे, कार्बॉक्सिलिक ग्रुप. ठीक आहे. इथे काय सांगितलं होता, आर. इथे काय सांगितलं होतं, आर. आर म्हणजे अल्किल ग्रुप. जर अल्किल ग्रुपमध्ये जर H असेल, आरच्या जागी इथे काय केलं मी, आरच्या जागी इथे काय लिहिलं, H. तर इथे काय लिहू मग, H. ठीक आहे. ही पहिली कंडिशन. आरच्या जागी काय केलं, H. दूसरी कंडीशन, आरच्या जागी काय होऊन जाते, CH3. और तीसरी कंडीशन, आर की जगह पे क्या लिखना है, CH2OH. देखो अमाइनो एसिड का स्ट्रक्चर वही है, बस हम क्या चेंज कर रहे हैं, यहाँ पे आर का, आर के जगह पे यहाँ पे क्या सब्स्टिट्यूट किया, H. तो ये जो स्ट्रक्चर बन गया इसको बोलेंगे ग्लायसिन. काय म्हणतात त्याला, कोणता अमाइनो ॲसिड आहे हा, ग्लायसिन. अमाइनो ॲसिड ब्रॉडमध्ये आहे पण त्यांचे नावं आहेत. तर किती टाईपचे अमायनो ॲसिड सांगितलं, 20 टाईपचे अमायनो ॲसिड. म्हणजे आपल्याला किती अमायनो ॲसिडचे नावं करायचे आहेत, पार्ट 20 अमायनो ॲसिड. ठीक. तो सबसे पहला अमायनो ॲसिड कोणता आहे, ग्लायसिन. कोणता आहे, ग्लायसिन. ग्लायसिन में आर के जगह पे क्या है, H. आरच्या जागेवर काय आहे, H. आले लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट सबस्टिट्यूट बघा, आरच्या जागेवर काय टाकायचं आहे, CH3. तो बताओ स्ट्रक्चर, अमाइनो ग्रुप NH2 CH COOH, उसके बाद CH3. ठीक. स्ट्रक्चर काय होऊन जाईल, ॲलॅनाइन. काय होईल, ॲलॅनाइन. तर ॲलॅनाइन मध्ये काय असेल, आर कसा असेल, CH3. ओ बाबू समजून आलं काय, नाही समजून आलं, मग काय समजून आलं, इकडे पाय, आरच्या जागी इथे काय टाकलं मी, CH3. याच्या आधीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण आर काय, इथे काय लिहिलं होतं, आर. इथे काय लिहिलं, आर लिहिलं का, इथे काय लिहिलं, H. इथे काय लिहिलं, आरच्या जागी CH3. त्या अमायनो ॲसिडचं नाव काय झालं, ॲलॅनाइन. इथे काय झालं, ग्लायसिन. ग्लायसिन ॲलॅनाइन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय टाकायचं आहे, CH2OH. काय म्हणतात त्याला, CH2OH ला काय म्हणतात,
मिथेनॉल, मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे. चलो बताओ. NH2 त्याच्यानंतर CH आणि इथे काय येईल CH2OH आणि या स्ट्रक्चरला काय म्हणतात सिरीन. काय म्हणतात त्याला सिरीन. किती अमायनो ऍसिड बघितले 3. कोणते कोणते बघितले ग्लायसिन, ॲलानाइन, सिरीन. ग्लायसिन मध्ये काय आहे H, ॲलानाइन मध्ये CH3, सिरीन मध्ये CH2OH. ठीक क्लिअर झालं. आणि अल्फा अमायनो ऍसिड का बरं म्हणतात मग याला कारण की अल्फा कार्बन आहे आणि तिथे 2 फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. ठीक. आता बघा नेक्स्ट पॉईंट. हा जो काही तुमचा अमायनो ॲसिड्स आहे हा अमायनो ॲसिड वेगवेगळ्या पीएचला वेगळ्या पद्धतीने बिहेव करतो. म्हणजे त्याच्यावर चार्जेस क्या होता है डिफरेंट टाइप के चार्जेस दिखते हैं. क्यों दिखते हैं क्योंकि वो अलग अलग पीएच पे अलग अलग तरीके से बिहेव करेगा. ऐसे कोई रहता है ना हमारे इसमें अलग अलग कंडिशन में उसका बिहेवियर चेंज होता है. असं होते का एकसारखा असते का बिहेवियर तुमचा नाही ना चेंज करता ना तुम्ही. मॅडमच्या समोर वेगळं मॅडम क्लासच्या बाहेर गेल्याबरोबर वेगळं. ठीक आहे. तर तसंच अमायनो ॲसिडचं पण आहे. तो पण वेगवेगळ्या पीएचला वेगवेगळ्या पद्धतीने काय करेल बिहेव करेल. तो अभी देखो उसका बिहेवियर कैसे है. नौटंकी है वो. चलो अभी जब एसिडिक पीएच होता है पीएच क्या होता है एसिडिक. एसिडिक पीएच म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल 0 to 7. म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं मी कमी असेल की जास्त असेल कमी असेल. ॲसिडिक म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त जास्त. ठीक है. म्हणून त्या पीएचला काय म्हणू आपण एसिडिक पीएच. तो अभी अच्छे से समझ लो कौन सी कंडीशन है हमारी एसिडिक पीएच. एसिडिक पीएच मध्ये H+ आयन कसं असेल H+ आयन कॉन्सन्ट्रेशन मोर. ठीक. अमाइनो एसिड पा कसा रहते NH3. एक्चुअली इसको ऐसे नहीं करते NH3. काय पाहिजे होतं NH2. काय पाहिजे होतं अमिनो ग्रुप कोणता आहे NH2. पण एक H काय झाला एडिशनल. तो H के ऊपर कौन सा चार्ज होता है प्लस. तो उसने एक H को लिया इसलिए उसके ऊपर कौन सा चार्ज आएगा प्लस चार्ज. कोणता चार्ज असेल प्लस चार्ज. तो NH यहाँ पे क्या रहेगा प्लस. समजून आलं का. काऊन प्लस आला रे बाबू पियुष प्लस काऊन आला याच्यावर सांग. हां हां प्लस चार्ज काऊन आला. नॉर्मली काय होतं स्ट्रक्चर NH2. इथे काय झाला NH3. एक H+ आला एक एक्स्ट्रा H आला म्हणून प्लस. नंतर इथे काय येईल C इथे H इथे R आणि इथे COOH. तो एसिडिक जब पीएच रहती है तो उस टाइम पे अमाइनो एसिड पे कौन सा चार्ज रहता है पॉजिटिव चार्ज. कौन सा चार्ज रहेगा पॉजिटिव. और ये पॉजिटिव चार्ज किसकी वजह से है बताओ. पॉजिटिव चार्ज किसकी वजह से है ड्यू टू अमीनो ग्रुप. अमीनो ग्रुपवरच आहे ना पॉझिटिव्ह की इथे आहे पॉझिटिव्ह अमिनो ग्रुप. तो पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आला ड्यू टू द अमिनो ग्रुप ॲट एसिडिक पीएच. एट विच कंडीशन कॉन्सेंट्रेशन ऑफ H+ आयन कैसे रहेगा मोर. ठीक. चलो अभी पीएच क्या करते जाते हैं थोड़ा न्यूट्रल के तरफ लेके जाते हैं. मतलब H+ आयन का कॉन्सेंट्रेशन क्या होते जा रहा है कम कम कम. ठीक है. तो H+ आयन का कॉन्सेंट्रेशन कम होगा तो ये वाला जो है COOH ये अपना H को दे देगा. H का कॉन्सेंट्रेशन क्या होते जा रहा है कम. तो ये क्या करेगा अपने H को दे देगा. H चा चार्ज वर काय असते पॉझिटिव्ह. जर H+ निकल गया तो उसके ऊपर क्या आएगा निगेटिव. निगेटिव पॉजिटिव न्यूट्रल होता है. तो पॉजिटिव निकल गया तो इसके पास क्या रहेगा एक निगेटिव. तो इथं स्ट्रक्चर कसं तयार होईल मग सांगा. इथे काय राहील बोला NH3 पॉजिटिव देन CH देन COO निगेटिव और यहाँ पे R. ठीक. पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे. कोणत्या पीएचला आहे हे न्यूट्रल पीएच. यहाँ पे क्या रहेगा
ये कौन सी पीएच थी? एसिडिक। यहाँ पे कौन सी पीएच है? न्यूट्रल पीएच। किती असते न्यूट्रल पीएच? 7. पीएच इज इक्वल टू 7. हा सांगतो थांब. न्यूट्रल पीएच. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललं? कमी. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथून तर इकडे काय होत चाललं? डिक्रीजिंग. द H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजिंग. ठीक आहे, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत चाललं. तर सर्वात पहिले यानी काय केलं? आपल्या H प्लस आयनला देऊन दिलं. ठीक, तो इसके ऊपर चार्ज आया पॉजिटिव नेगेटिव. तो यहाँ पे बोथ चार्जेस प्रेजेंट है. यहाँ पे कितना चार्ज था? ओनली पॉजिटिव चार्ज. यहाँ पे कौन से चार्ज है? बोथ पॉजिटिव एंड नेगेटिव. तो ये ऐसे स्ट्रक्चर जिसमें दोनों चार्ज प्रेजेंट होते हैं उसको बोलते हैं झ्विटर आयोनिक फॉर्म. काय म्हणतात त्याला? झ्विटर आयोनिक फॉर्म. तो इसको क्या बोलेंगे हम? झ्विटर आयोनिक फॉर्म. झ्विटर आयोनिक फॉर्म हॅविंग बोथ चार्जेस. न्यूट्रल नहीं म्हणणार याला, प्लस माइनस नहीं, न्यूट्रल नहीं होता है, उसको क्या बोलेंगे? हैविंग बोथ चार्जेस. उस पर दोनों चार्ज है, पॉजिटिव भी है निगेटिव भी है. क्योंकि पूछा जाता है कि झ्विटर आयोनिक फॉर्म में अमाइनो एसिड के ऊपर कौन सा चार्ज होता है. तो झ्विटर आयन जब वो फॉर्म करता है तो उसके ऊपर बोथ चार्जेस प्रेजेंट होते हैं, पॉजिटिव भी और निगेटिव भी. तो यहाँ पे लिखेंगे हैविंग बोथ चार्जेस. ठीक, आलं लक्षात. आता त्याच्यानंतर नेक्स्ट, और H प्लस आयन का कॉन्सन्ट्रेशन क्या हुआ? कम. तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर कमी होत असेल तर पीएच क्या होत चालली? बेसिक. H प्लस आयन का कॉन्सन्ट्रेशन क्या हो रहा है? डिक्रीज. और पीएच क्या हो रही है? इंक्रीज. तो नेक्स्ट एरो क्या लिखूंगी मैं? यहाँ पे निकालूंगी, ये वाला हो गया आपका पीएच इंक्रीजिंग. जैसे जैसे पीएच इंक्रीज होगा तो H प्लस आयन का कॉन्सन्ट्रेशन क्या होते जाएगा? कम कम कम. आणि पीएच काय होत जाईल? इन्क्रीज. पीएच काय होत चालली? इन्क्रीज. तर H प्लस आयन कमी झाला, तर यांनी तो ऑलरेडीच देऊन दिला होता. मग एक्स्ट्रा H कोणाजवळ आहे आता? याच्याजवळ. तर तो पण काय करून देईल? H प्लस आयनला देऊन देईल. तर जेव्हा तो H प्लस आयनला देऊन जाईल तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? NH2. उसके पास एक एक्स्ट्रा था इसलिए उसके ऊपर प्लस साइन आई थी, तो एक देऊन देईल तर काय होऊन जाईल मग? NH2. चला काय तयार होईल इथे? NH2 प्लस साइन देऊ का? देऊ नाही. का नाही देऊ? H निघाला. ठीक आहे, चला नेक्स्ट. इथे काय राहील? C. इथे काय राहील? H. इथे काय राहील? R. इथे काय राहील? CO निगेटिव. ठीक है, तो अभी ये कौन सी पीएच है? फिर बेसिक पीएच. और चार्ज कौन सा है? फिर चार्ज कौन सा है? निगेटिव चार्ज. और निगेटिव चार्ज किसके वजह से है? निगेटिव चार्ज इज ड्यू टू कार्बोक्सिलिक ग्रुप. और ये कौन सी पीएच है? ये है बेसिक पीएच. एट बेसिक पीएच. ठीक है, तो एट एसिडिक पीएच द पॉजिटिव चार्ज प्रेजेंट रहेगा और एट बेसिक पीएच निगेटिव चार्ज रहेगा ड्यू टू दी कार्बोक्सिलिक ग्रुप. हाँ, कुठे? इथे नाही, फक्त पीएच न्यूट्रल आहे, फक्त पीएच. बोथ चार्जेस लिहिले मी इथे. ठीक आहे, झ्विटर आयोनिक मध्ये पीएच काय असेल? न्यूट्रल, पण त्याच्यावर बोथ चार्जेस प्रेझेंट असेल. आलं का लक्षात? समजलं का? वेगवेगळा बिहेव करत आहे का? आहे की नाही खरं नौटंकी? एकच राहायला पाहिजे होतं ना त्यानं, NH2COOH. काही गरज होतं का NH3 व्हायची, CO व्हायची निगेटिव्ह? नाही. तर तो वेगवेगळ्या पीएचला वेगवेगळा बिहेव करते. इथे ॲक्ट ॲज अ पॉजिटिव चार्ज रहेगा. तो पॉजिटिव चार्ज मतलब बेसिक के एसिडिक? बेसिक. पॉझिटिव्ह चार्ज असते म्हणजे बेसिक सारखा काम करतो, आणि जर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे एसिडिक सारखा काम करतो. न्यूक्लिक एसिड. न्यूक्लिक एसिड के ऊपर क्या रहता है? निगेटिव चार्ज. ठीक है, तो वो एसिडिक है. तो यहाँ पे अमाइनो एसिड एसिडिक जैसे भी काम कर रहे हैं, बेसिक जैसे भी काम कर रहे हैं, लेकिन पीएच अपोजिट है. तो यहाँ पे पॉजिटिव चार्ज है मतलब वो एक्ट एज अ एसिडिक, और उधर
ॲक्ट ॲज अ बेसिक, उसके चार्जेस के ऊपर डिपेंड आहे. समजत आहे का? आपण ते सर्व सोडून द्या. ॲसिडिक सारखं काम करते की बेसिक सारखं, ते लक्षात नाही ठेवायचं आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? ॲसिडिक पीएचला कोणता चार्ज असेल? पॉझिटिव्ह. आणि बेसिक पीएचला काय असेल? निगेटिव्ह. आणि पीएच का कॉन्सन्ट्रेशन काय, सॉरी, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल? डिक्रीजिंग. आणि पीएच काय होत जाईल? इन्क्रीजिंग. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि न्यूट्रल पीएचला काय आहे? झ्विटर आयोनिक फॉर्म हॅव्हिंग बोथ चार्जेस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आलं लक्षात? एवढं क्लिअर झालं? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट. झालं नाही अजून. ठीक आहे. तो अमायनो ॲसिड बिहेव डिफरंटली ॲट डिफरंट पीएच. आपल्याला ते क्लिअर झालं? समजलं का? चला आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. आता इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे काय असेल? की जे इसेन्शियल आहे बॉडीसाठी, बट दॅट अमायनो ॲसिड कॅन नॉट बी सिंथेसाइज इन अवर बॉडी. ते अमायनो ॲसिड आपली बॉडी सिंथेसाइज करू शकत नाही, पण इसेन्शियल आहे. मग कुठून घेईल? डाएटमधून. नाही करत आहे ना बॉडी तयार, मग कशातून घ्यावं लागणार आहे? डाएट म्हणून. इट शुड बी प्रोव्हाइडेड थ्रू डाएट. ठीक. आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड काही कामाचं नाही, आपण बॉडी सिंथेसाइज करते. कामाची वस्तू सिंथेसाइज नाही करणार. इसेन्शियल अमायनो ॲसिड कोण तयार करेल? कोणीच नाही. इसेन्शियल अमायनो ॲसिड. आणि इथे काय आहे? नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ठीक. सांगा इसेन्शियल म्हणजे काय होईल? इसेन्शियल कॅन नॉट सिंथेसाइज, कॅन नॉट सिंथेसाइज. कुठे नाही होत सिंथेसाइज? बॉडी. कॅन नॉट सिंथेसाइज इन बॉडी. आणि हे काय होईल? सिंथेसाइज इन बॉडी. कॅन सिंथेसाइज बॉडी. ठीक आहे. मग आता हे सिंथेसाइज नाही होत आहे, पण इसेन्शियल आहे. सिंथेसाइज होत नाही, पण काय आहे? इसेन्शियल आहे. म्हणजे कशामधून भेटतील? डाएटमधून भेटतील. कॅन नॉट सिंथेसाइज बट शुड बी प्रोव्हाइडेड थ्रू डाएट. ठीक आहे. आता कोणते आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये कोणते अमायनो ॲसिड लक्षात ठेवायचं बघा. एक आहे लायसिन, देन ल्युसिन, आयसोल्युसिन आणि ट्रिप्टोफॅन. ठीक आहे. लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन अँड ट्रिप्टोफॅन हे अमायनो ॲसिड्स काय आहेत? इसेन्शियल. हे एकदम पाठ असले पाहिजे. इसेन्शियल अमायनो ॲसिड कोणते आहेत? लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि ट्रिप्टोफॅन. आणि जे तुमचे नॉन इसेन्शियल आहे तर त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आपण बघितले. ग्लायसिन, ॲलॅनाइन अँड सिरिन हे 3 बघितले आहे. आणि चौथं लक्षात ठेवायचं आर्जिनिन. चौथं कोणतं लक्षात ठेवायचं? आर्जिनिन. तर कोणते कोणते सांगितले मी इथे? सांगा. ग्लायसिन, ॲलॅनाइन, देन सिरिन आणि आर्जिनाइन. आलं लक्षात? हे काय आहेत? नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड सिंथेसाइज इन अवर बॉडी. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.